माझी आई म्हणते बाबासाहेब आंबेडकरांच्या पुण्याने आज आपण महालात राहायला लागलो, 4 चाकी गाडीत फिरायला लागलो, 5 पकवान ही खायला लागलो, ही बाबासाहेब आंबेडकरांची पुण्य आहे. तुझारे गांधी या गीतानंतर 500 महाल लढले. या गीताच्या नंतर माझा जग प्रसिद्ध झालं गीत आपल्या सेवेत सादर करण्याचा प्रयत्न करतो. माझी आई म्हणते या ठिकाणी बसलेल्या प्रत्येक माता भगिनी उद्या नक्की काय म्हणेल बघा. माझी आई म्हणते आगा दुःख हे गेलंय आणि सुख आलंय. माझी आई म्हणते आगा दुःख हे गेलंय सुख आलंय, दुःख हे गेलंय सुख आलंय, आलंय माझ्या दारी. आणि भीमाच्या मुळे हे पोरगा माझा घेऊन फिरतय सकाळ, भीमाच्या मुळे माझा घेऊन फिरतय सकाळ, भीमाच्या मुळे माझा घेऊन फिरतय सकाळ. सुख हे गेलंय सुख आलंय, दुःख हे गेलंय सुख आलंय, दुःख हे गेलंय सुख आलंय, आलंय माझ्या दारी. गाणं कुणी कुणी ऐकलेलं हातवरती करून सांगा बरं का. वा इथं जोरात टाळ्या तुमच्यासाठी. चला माझी आई म्हणते उद्या तुम्ही नक्की काय म्हणाल बघा. आग दुःख हे गेलंय सुख आलंय, आलंय माझ्या दारी. आणि भीमाच्या मुळे हे पोरगा माझा घेऊन माझा घेऊन फिरते सवारी, भीमाच्या मुळे पोरगा माझा घेऊन फिरते सवारी. बाबासाहेब आंबेडकरांची पुण्याई आहे. 4 चाकी गाडीमध्ये फिरतो की नाही. होती चालाय आम्हाला, होती चालाय आम्हाला बंदी, होती चालाय आम्हाला बंदी. आज गाडीत फिरायची संधी, गाडीत फिरायची संधी, आज गाडीत फिरायची संधी. भीमा मुलाचं सुखाची नांदी, भीमा मुलाचं सुखाची नांदी. आज गळ्यात सोनं चांदी, आज गळ्यात सोनं चांदी. खायला भेटत नव्हता तुकडा, खायला भेटत नव्हता तुकडा. कीबोर्ड थोडा कमी. माझी आई म्हणते अगं खायला भेटत कसा, अगं खायला भेटत नव्हता तुकडा. शिळे कुटके मळलेला जो हार माय बाप करू करू पण बाबासाहेब आंबेडकरांची पुण्याई आहे. होती चालाय आम्हाला बंदी, होती चालाय आम्हाला बंदी. आज गाडीत फिरायची संधी, आज गाडीत फिरायची संधी, आज गाडीत फिरायची संधी. सुखाची नांदी, भीमा मुलाचं सुखाची नांदी. आज गाड्यात सोनं चांदी, आज गाड्यात सोनं चांदी, आज गाड्यात सोनं चांदी. अगं खायला भेटत नव्हता. शिळे कुटके मळलेला जो हार मायबाप करू करू पण आज बाबासाहेब आंबेडकरांची पुण्य 5 पकवान खायला मिळतं की नाही. त्या कहले ज्यांना ज्यांना मिळत असं त्यांनी हात वरती करून बाबासाहेब आंबेडकरांसाठी टाळ्या असल्या पाहिजे. बाबासाहेबांसाठी अगं खायला भेटत नव्हता, अगं खायला भेटत नव्हता तुकडा. आता पोह्याची करते मी हारी कशी. अगं खायला भेटत नव्हता तुकडा, आता पोह्याची करते मी हारी. कारण भीमाच्या मुळे हे पोरग माझा घेऊन माझा घेऊन फिरते सवारी, भीमाच्या मुळे माझा घेऊन फिरते सवारी. काय ताकद होती, काय जादू होती बघा. बाबासाहेब करणी कवटाळी करणारे नव्हते पण बाबासाहेब आंबेडकर लेखणीमध्ये काय ताकद होती, काय जादू होती बघा. होतो आम्हीच अंधारात, होतो आम्हीच अंधारात. त्यानं पेटवली ज्ञानाची वाट, त्यानं पेटवली ज्ञानाची वाट, त्यानं पेटवली ज्ञानाची वाट. दिली भीमानं अशी दिसात, दिली भीमानं अशी दिसात. त्यानं आणलंय प्रकाशात, त्यानं आणलंय प्रकाशात, त्यानं आणलंय प्रकाशात. हे काही शिकली सुनाई शिकली, हे काही शिकली सुनाई शिकली, सुनाई शिकली, हे काही शिकली सुनाई शिकली.
महिला, फक्त महिला. वा, याच्यामधल्या कोण कोण शिकलेला हात वरती करा. आणि बाकी सगळं अडाणी का? मला सांगा, पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी, सहावी, सातवी, आठवी, नववी, 10वी, 11वी, 12वी, फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, फायनल, एमफिल, PhD कोण कोण केलंय, कोण कोण शिकलं, हात वरती इमानदारी करा. मला पैसे देऊ नका, देणाऱ्या बरोबर आणून देऊ लागले, फक्त तुम्ही हात वरती करा. बाकीला शिकलेलं नाही का? प्रदीप भाऊ, मला वाटतं एखादी डंगरी शाळा उभा करून करतील का? एकही शाळा शिकली. महिलांमध्ये कोण कोण हात वरती शिकलेला हात वरती. पहिली, दुसरी, मी मराठीत बोलतो ना, इंग्लिश बोललो का, यांगणू मँगणू बोललो का? पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी, सहावी, सातवी, आठवी, 9वी, 10वी, 11वी, 12वी, फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, फायनल, एमफिल, PhD कोण कोण करतोय, हात वरती करा. वा, ज्यांच्या शिकतात येतात जोरदार टाळ्या. चला, माझी आई म्हणते, हा गल्ली काही शिकली, हा ना सुनाई शिकली, हे काही शिकली ना सुनाई शिकली, बोलत्यात इंग्लिश भारी, ह्या पोरी बोलत्यात इंग्लिश भारी. भीमाच्या मुलं हे पोरगा माझा घेऊन, भीमाच्या मुळे पोरगा माझा घेऊन फिरते सवारी, भीमाच्या मुळे पोरगा माझा घेऊन फिरते सवारी. इसलिए कहना है, नाम भीमराव का जब मुंह से निकल जाता है, नाम भीमराव का जब मुंह से निकल जाता है तो दर्दमंदों का बीज कले जाता है. आज उनके गम में तो हर एक इंसान बहाता है आंसू, ये मोम का चीज पत्थर भी पिघल जाता है. असं वाटतंय, नव्हता अंगाला इतभर कपडा, त्या काळात माझ्या माईनं सगळा ठिगळं शिवून तीच साडी न्यायची. पण आज या ठिकाणी बसल्या प्रत्येक माता भगिनींच्या अंगावरती 2-2, 5-5 हजार रुपयाच्या साड्या आहेत. ही बाबासाहेब आंबेडकरांची पुण्याई आहे. कुणाची आहे? बाबासाहेब आंबेडकरांची पुण्याई आहे. माझ्या अंगावरचा ड्रेस, आमच्या कलावंतांच्या अंगावरचा, सगळ्या कलावंतांच्या अंगावरचा ड्रेस 2-2, 5-5 हजार रुपयाचा ही बाबासाहेब आंबेडकरांची पुण्याई आहे. म्हणून सांगणार, नव्हता अंगाला इतभर कपडा, नव्हता अंगाला इतभर कपडा, नव्हता पोटाला पोट भर कपडा, दिला भीमान धनाचा साठा, दिला भीमान धनाचा साठा, आज धान्यानं भरलाय पोट, शिक्षण घेण्या, परदेशी जाण्या, शिक्षण घेण्या, शिक्षण घेण्या, परदेशी जाण्या, शिक्षण घेण्या, परदेशी जाण्यानं शिक्षण घेण्या, पोरगा मी मनानं घेतय भरारी. कशी परदेशी जाण्यानं शिक्षण घेण्या, पोरगा मी मनानं घेतय भरारी. आणि भीमाच्या मुळे हे पोरगा माझा घेऊन, भीमाच्या मुळे माझा घेऊन फिरतय सफारी, भीमाच्या मुळे माझा घेऊन फिरतय सफारी. सालापर्यंत आम्ही हेच काम केले. पण बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 साली नागांच्या नागभूमीमध्ये तुम्हा आम्हा सर्वांना 5 लाख अनुयायांच्या वरती असणारी अनुयायी मंडळींना बुद्धाचा विज्ञान धम्म दिलेला आहे. म्हणून सांगणार, आम्ही केली या देवाची वारी. अशी आम्ही केली या देवाची वारी, आम्ही केली या देवाची वारी, हे देवाची आम्हाला दारी. किती सुंदर बुद्ध विहार बनलं की नाही? मराठवाड्यामध्ये एवढं मोठं बुद्ध विहार नाही आहे का? म्हणून सांगणार, आम्ही केली या देवाची वारी, आम्ही केली या देवाची वारी, हे देवाची आम्हाला दारी. आता भीमाची पुण्याई सारी, आता भीमाची पुण्याई सारी, रोज जातोय बुद्ध विहारी, रोज जातोय बुद्ध विहारी, रोज जातोय बुद्ध विहारी. लेखानंदा अखंड कीर्ती, लेखानंदा
माझी आई म्हणते गाणं आवडलं का कुणा कुणाला आवडलं हात वर टिकून सगळ्याला जोरदार टाळ्या असल्या पाहिजे चला वा माझी आई म्हणते उद्या तुम्ही नक्की काय म्हणाल अगं दुःख हे गेलंय आणि सुख आलंय माझी आई म्हणते अगं दुःख हे गेलंय सुख आलंय आलंय माझ्या दारी कारण भीमाच्यामुळं गाणं सुखपट टाळ्या असल्या पाहिजे ना गाणं फुकट नाही ऐकायचं आपल्याकडं होती हाकून टाळ्या असल्या पाहिजे चला आणि भीमाच्यामुळं